नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. शेमड्या पत्रकारांची शेमडी पत्रकारिता. पत्रकारांपेक्षा वेश्या बरी. मागील काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आरेरावी केली, धमकी दिली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. बऱ्याचशा पत्रकारांनी निषेध नोंदवला, काही पत्रकारांनी आंदोलने पण केली. पण ह्या मागं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांनी फक्त आपल्या बालिश बुद्धीचा वापर केला आणि जनतेसमोर सत्य दाखवलं आणि तेच मीडियाने पण सर्व ठिकाणी दाखवलं की संजय दिना पाटील किती नालायक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे झाले सत्य, पण त्यामागचं तथ्य काही वेगळंच आहे, हे पण आपण समजून घेऊया. वास्तविक पाहता पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. म्हणजे जे 4 स्तंभ आहेत, शासन, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि प्रसारमाध्यम, त्यापैकी चौथा स्तंभ आहे ते पत्रकारांचा स्तंभ आहे, म्हणजेच प्रसारमाध्यम. ह्या प्रसारमाध्यमामध्ये पत्रकारिता येते, म्हणजे पत्रकार येतात. आता आपण त्यामागचं तथ्य पण समजून घेऊया. पत्रकारांचा अवमान करणे, पत्रकारांना धमकी देणे, पत्रकारांना मारहाण करणे, त्यानंतरनं पत्रकारांना वाईट भाषेत बोलणे, त्यांची खिशे तपासणे, हे काय आज नवीन राहिलेलं नाही आहे. कारण का तर आपण पाहिलं तर काही बोटावर मोजण्याइतकेच पत्रकार प्रामाणिक आहेत, चांगले आहेत. पण बोटावर मोजण्याइतके सोडून जर पत्रकार पाहिले तर बाकीचे सगळेच पत्रकार तोड्या करतात, पाकिटं घेतात, हप्ते बसवतात, मंथली लावतात. त्यामुळं पत्रकारांची अवस्था म्हणजे चाय बिस्कुट पत्रकार झालेली आहे. हे मी काय नवीन सांगायची गरज नाही आहे. आता आपण जर पाहिलं तर कुणीच कुणावर हल्ला करत नसतो. रस्त्यावर बरेचसे लोक असतात, परंतु एखादाच हल्ला होतो. का हल्ला होतो त्यामागचं कारण पण वेगळं असतं, काहीतरी असतं. कोण कोणाला जीव घेण्यासाठी एवढं हे केलेलं नसतं. तसंच पत्रकारांना कुठल्याही, आता बरेचसे पत्रकार आहेत, परंतु सगळ्याच पत्रकारांच्या बाबतीत असं होत नाही. काही ठराविक पत्रकार, चांगले काही पत्रकार आहेत, त्यांच्या बाबतीत असं कधीच होत नाही. का तर चांगले पत्रकार मलता पैसे मागायला जात नाहीत, तोड्याबेड्या करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा अपमान पण होत नाही. आता आम्ही सुद्धा पत्रकारिता करतो. वास्तविक पाहता आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठलाही पक्ष आमचं घर चालवत नाही. त्यामुळं शिवसेना राहू दे, काँग्रेस राहू दे, भाजप राहू दे, नाही तर कोणी राहू दे, सगळ्यांना आम्ही चांगलं काम केलं तर कौतुक करतो, चुकलं तर चूक दाखवून देतो, झोडपाला सुद्धा कमी करत नाही. म्हणजे कान धरणारा सुद्धा कोणीतरी पाहिजेत. परंतु हे असं होताना दिसत नाही. त्यामुळं जे हे पत्रकार आहेत तोड्या करतात, पाकिटं घेतात. त्यामुळं पत्रकारांची अवस्था फार विचित्र झालेली आहे. आणि त्यामुळे जे बाकीचे जे चांगले पत्रकार आहेत, ते चांगले पत्रकारसुद्धा ह्यांच्यामुळं आज बदनाम होताना दिसत आहेत. घे बाईट, टाक मीटर, नेत्यांच्या मागे पुढे करणे, मुजरीगिरी करणे, लायकी नसलेल्या गल्लीतल्या भिकार चोटाला मोठं करणे, हे काम पत्रकार करतात. आणि हेच जी लोक असतात 4थी-5वी झालेले, कुठं तर 2 नंबर व्यवसाय वगैरे करत असतात आणि हेच पत्रकारांच्या नंतर मुनगटीवर बसतात. म्हणजेच नेते वगैरे जे आहेत, छोट्या गल्लीमध्ये कुठला तर किरकोळ छाटछूट गुंड असतो, तो 2 नंबर धंद्यावर, अवैध धंद्यावर करत असतो. त्याला आमचे पत्रकार मोठा करतात आणि तोच पुढा नेता पत्रकारांना शिवाय देतो, हाकलून देतो, धमकी देतो, अशी अवस्था होते. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे टाळी ही एका हाताने वाजत नाही. पत्रकार ह्याच लोकांना, ज्यांची लायकी नाही, 4थी-5वी शिक्षण असतं, डोक्याचा भाग नसतो, ह्याच लोकांना जनतेचे कैवारी काय, जनतेचे दैवत काय, सामाजिक कार्यकर्ते काय, असे बनवतात. आणि ह्यामुळं हे कसे बनवतात ते पण पैसे घेऊन, म्हणजे पेड न्यूज करतात. आणि पेड न्यूज घेऊन त्यांच्या मागाडोकं करणे, त्यांच्या वाढदिवसाला हार घालणे, पुढं करणे. त्यामुळं पत्रकार असे कामं करतात आणि त्यामुळे पत्रकारांची प्रतिमा खराब झाली आज. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तविक पाहता संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कधी घरी बोलवून निमंत्रण दिलं नव्हतं की मला प्रश्न विचारायला या म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा मुद्दा असा की पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे असं काय बांधिलकी नाही आहे लोकशाहीमध्ये.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय प्रश्न विचारायला पाहिजे हे सुद्धा पत्रकारांना भान पाहिजे. बालिश बुद्धी आणि हे जे शेंबडे काही पत्रकार आहेत, की सर्वच पत्रकारांना दोष देत नाही आहे. बालिश बुद्धीचे काही आहेत त्यांना मी शेंबडेच पत्रकार म्हणतो. कारण का तर असे काहीतरी प्रश्न विचारतात आणि पत्रकारांना आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कुठलंही बंधन राहिले नाही. काही बोलतात, काही प्रश्न विचारतात. अलीकडची पत्रकारिता आहे आणि काही पत्रकार आहेत, ह्या पत्रकारांना आंबट शौकीन गोष्टीमध्ये लक्ष आहेत. म्हणजे कुठल्या नेत्याचं कुणावर लफडं आहे, कुठला मुलगा कुठल्या मुलीवर पळून गेला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ऐश्वर्या राय प्रेग्नंट होती त्यावेळेस ते आराध्या होईपर्यंत तिला पत्रकार प्रश्न विचारत होते, प्रत्येकाची दखल घेत होते. म्हणजे तिच्याकडे एवढी मोठी कामाला बाई असताना सुद्धा हे दखल घ्यायची. आज तिला काय खायला आवडतं, तिला डोहायला लागले, मग हे झालं, मग ते झालं, आणि मग शेवटी आराध्या जन्म झाला, मग नाव ठेवलं. म्हणजे एवढ्या पत्रकारांना उत्सुकता होती. त्याचबरोबर एवढा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा जर मुलगा एखाद्या मुलीला पळवून नेला, काय झालं असेल तर लगेच प्रश्न विचारतात. पळवून नेलेलं त्यांनी असं दुसऱ्यालाच प्रश्न विचारतात, त्यांनी त्या मुलीला पळवून नेलं, तुम्हाला काय वाटतंय. आता मुलीला पळवून नेणार त्यांनी, मजा करणार त्यांनी, बाकीच्या लोकांना प्रश्न विचारून का सजा द्यायची ह्या पत्रकारांनी. म्हणजे असे काही प्रश्न विचारतात की माणूस शिर्डीला आला पाहिजे. काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरदचंद्रजी पवार यांना एका माणसाने श्रीमुखात दिली. शीख माणूस होता, त्यांनी श्रीमुखात दिली कार्यक्रमामध्ये एका. तर बाकीच्या पत्रकारांनी अण्णा हजारेंना प्रश्न विचारला की खासदार पवारसाहेबांच्या श्रीमुखात दिली, तुम्हाला काय वाटतंय. लगेचच आमचे अण्णा हजारे म्हणले, एकही मारा क्या. आणि ही बातमी सगळ्या मीडियावर हजारो वेळा दाखवली. सारखं म्हणायचे ते एकही मारा का, एक म्हणजे किती मारायला पाहिजे, अजून मारायला पाहिजे होते का, काय गरज आहे का. म्हणजे श्रीमुखात कुणी कुणाच्या मारलेली आहे आणि प्रश्न कोण कुणाला विचारत आहे. म्हणजे ही अशी पत्रकारिता चालू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज पत्रकारांनी सुद्धा प्रश्न विचारताना भान ठेवलं पाहिजे. जर एखादा नेता त्याला तुम्ही प्रश्न विचारला, उत्तर देत नसेल तर आपण काही प्रश्न असतात ते प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न करायचा, प्रश्नांची उत्तरे काढून घ्यायचा प्रयत्न करायचा. नसेल तर प्रश्न सोडून द्यायचे ना, त्याच्या मागाला करण्यात काहीही अर्थ नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पत्रकारांनी पण आपलं भान ठेवलं पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे. बातमी देण्यासाठी उतावीपणासुद्धा करू नये. आज एवढा उतावीपणा झाला आहे, नुसत्या बातम्या फॉरवर्ड करणे, स्वतःची मतांतरे काही वाटत नाही आहे. एवढं नुसत्या बातम्या फॉरवर्ड करणे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उतावीपणा एवढा असतो. आता सांगायची गोष्ट म्हणजे स्वर्गीय आदरणीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा 5 प्रश्नच काही पत्रकारांनी बातम्या द्यायला सुरुवात केल्या. गेले. त्यानंतर धर्मेंद्राच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच केलं. अभिनेता धर्मेंद्र मध्ये गेले, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच केलं, गेले म्हणून. वास्तविक पाहता आदरणीय पंतप्रधान वाजपेयी संध्याकाळी 7:30ला त्यांचं निधन झालं. पण 5 वाजल्यापासूनच काही पत्रकारांनी बातम्या द्यायला चालू केल्या गेले म्हणून. म्हणजे एवढा बातम्या देण्यासाठी उतावीपणा का, त्यामध्ये काय मिळतं. आणि तुम्हाला असं नाही की तुम्ही काय नॅशनल लेवलचे काय पत्रकार नाही आहे, तेवढी बातमी तुम्हाला काय तुमचा कोणी सत्कार करणार नाही आहे. जी वास्तविकता तुम्ही थांबा ना, एवढी घाई कशाला, उतावीपणा कशाला. म्हणजे पत्रकार जे सत्य आणि त्यामागचं तथ्य पण फार वेगळं असतं. फक्त सत्य बाजू मांडायचा प्रयत्न करतात, परंतु त्यामागचं तथ्य काय आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे. मध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाल्यानंतर ना लगेचच पत्रकारांवर हल्ला असं सगळ्याकडे बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु वास्तविकता अशी आहे की पत्रकार हा कुठल्याही पक्षाचा नसतो. पत्रकार हा सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्ष नेता असतो. आणि पत्रकार हा असं कुणालाही म्हणू शकत नाही की ह्या पक्षाला मतं द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस निखिल जेव्हा काय म्हणाले ते की मवावीला तुम्ही मतदान करा. त्यामुळे मग गाडीवर त्यांच्या हल्लावर झाला, त्या गोष्टी झाल्या. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे निखिल वागळेजींना एवढा 30-40 वर्षाचा अनुभव आहे पत्रकारितेचा, त्यांना हे कळायला पाहिजे होतं. मग त्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला होणार साहजिकच आहे. आता आम्ही कुणाला म्हणत नाही की कुणाच्या ह्याला पक्षाला मत द्या, त्या पक्षाला मत द्या. फक्त आम्ही एवढंच म्हणतो जे काम चांगलं करतं त्या पक्षाला मतदान करा. कोण माणसं दे मग ते, आम्हाला कोणाचं देणं घेणं नसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि आमची पत्रकारिता वेगळी, कारण का तर आमचं कोणी घर चालवत नाही आणि कुणाची हुजरीगिरी आम्ही लाच चाटत नाही आहे. आज इन्शर्ट करणे, गळ्यामध्ये प्रेस कुठल्या तर साप्ताहिक वगैरे असं त्याचा ID घालणे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी पत्रकार परिषद असली की त्या नेत्याच्या मागे करणे, हुजरीगिरी करणे, आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याकडनं 100, 200, 500 रुपये पेट्रोलसाठी मागणे, किती लाचेरी आहे, किती हुजरीगिरी असे पत्रकार करतात. सोलापुरामध्ये करोना काळामध्ये तर एक चिकनवाला होता, त्याच्याकडं पत्रकाराचा ID सापडला. म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांना जे काही ठराविक चांगले पत्रकार आहेत
ते सोडून बाकीचे पत्रकार तोड्या करतात. बऱ्याचशा पत्रकारांना RTOचे हप्ते आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे हप्ते आहेत, जे लोक अवैध व्यवसाय वगैरे करतात त्यांचे हप्ते आहेत. हे काय मी आज सांगायची गोष्ट नाही, सगळ्याला माहीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्यावर अंकुश ठेवणारा कुणी नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांनी सुद्धा प्रश्न विचारताना भान पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात की पत्रकारांचा अभ्यास असायला हवा. आपला अभ्यास काय, आपण विचारतो काय. तसंच संजय दिना पाटील यांच्या बाबतीत झालेलं आहे. संजय दिना पाटील ह्यांनी काय बोललं नव्हतं. हे सगळे पत्रकार गेले त्यांच्या घरी गेल्यानंतर ना ह्या पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांच्या मुलीबद्दल पण प्रश्न विचारला. मग त्यांनी शेवटी हात जोडले, बास आता माफ करा असं म्हटलं तरी सुद्धा हे पत्रकार ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेस एखादा माणूस हात जोडतो म्हणजे त्याची मानसिकता संपलेली असते आणि मग ते चिडले. आणि चिडल्यावर मग अशी भाषा त्यांच्याकडनं येणं साहजिकच आहे. नशीब त्यांनी हाकलून दिलं नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. कारण का मग आता महत्त्वाचे सांगा की पत्रकारांचा अपमान करायला हे काय त्यांनी काय बोलून घेतलं होतं का? असं नाही की सगळ्या पत्रकारांना जेवायला बोलवलं आणि हाकलून दिलं, असं केलं का त्यांनी? नाही. मी काय संजय दिना पाटलांची बाजू घेत नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सत्य परिस्थिती मांडतो मी, म्हणजे पत्रकारिता कशी असावी हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी कुठल्याच नेत्याची बाजू वगैरे घेत नाही आहे. कारण का तर राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे कसं राजकारण चालू आहे. राजकारणातील गुन्हेगारीपेक्षा आज गुन्हेगारांचंच राजकारण चालू आहे. त्यामुळं ह्या चोरांबद्दल आपण काय बोलणं चुकीचं आहे. प्रत्येकाचं व्यक्ती असतं, आपण त्यांच्या खोलामध्ये जायचं नाही, त्यांच्यावर. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांनी असे प्रश्न मांडले पाहिजे. आता सोलापूरची जर परिस्थिती बघितली, सोलापूरमध्ये बरेचसे प्रश्न आहेत, पण ते मांडण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आहे. दुसरेच प्रश्न झाले असतात. तसंच संजय दिना पाटलाच्या बाबतीत झालेलं आहे. त्यांनी हात जोडले तर पत्रकारांनी थांबायला पाहिजे होतं. मग पत्रकार काय करतात, बाकीचे जे काही नेत्यांच्या मागे जातात, हुजरेगिरी करतात, लाचारी करतात. मग असं वाटतं की त्यांच्यापेक्षा पत्रकारांपेक्षा ही शेंबडी पत्रकारिता झाली. आणि ह्या शेंबड्या पत्रकारितेपेक्षा वेश्याबळी. कारण का तर ती आपलं पैसे घेऊन बिंदासपणे आपलं शरीर विकते, परंतु आपलं इमान कधीही विकत नाही. परंतु हे पैसे घेतात, सगळं विकतात, त्यांच्याबरोबर बसणे, दारूच्या पार्ट्या करणे, मग त्यामुळे ते पोथे ओळखतात आणि मग काही बोलतात. विशेषतः जे नवीन पत्रकार आहेत, नवखे तरुण पत्रकार आहेत, त्यांनी असली ही पत्रकारिता सोडून द्यावी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण दुसऱ्यावर आरोप वगैरे करत असतो किंवा प्रश्न विचारत असताना स्वतःचं भान ठेवावं, सगळ्यात स्वतःचा अभ्यास करावा. आणि पत्रकाराने सुद्धा स्वच्छ असणं तितकंच खरं आहे. जर कुठलाही पत्रकार स्वच्छ प्रतिमेचा असेल तर कुणाचीही हिंमत होत नाही दम द्यायची, आरवेवी करायची किंवा भांडणं करायची, मारहाण करायची. कारण का पत्रकार जर व्यवस्थित असतील तर काही करू शकत नाही कोणी. परंतु ह्या काही पत्रकारामुळं जे चांगले पत्रकार आहेत, चांगले पत्रकारसुद्धा बदनाम होतात. आणि चांगल्या पत्रकारांनी आजपर्यंत खूप कष्ट केलेले असतात, आपलं निम्म आयुष्य पूर्ण आयुष्य त्या पत्रकारितेमध्ये घातलेलं असतं. ही त्यांची चांगली पत्रकारिता असते. परंतु ह्या शेंबड्या पत्रकारांमुळं चांगले पत्रकारसुद्धा बदनाम होतात. हे पण प्रत्येकाने लक्षात ठेवावे. धन्यवाद.